देशातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी STV महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। सिंदखेड्यात शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी शिवसेना आक्रमक, निवेदन घेण्यासाठी अधिकारी उपलब्ध नसल्याने शिवसैनिक आक्रमक, कार्यालयीन वेळेत कार्यालयात अधिकारी आणि कर्मचारी नसल्यामुळे शिवसैनिक झाले होते आक्रमक। धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात पावसाच्या दीर्घ खंडामुळे दुबार पेरणीचे संकट निर्माण झाल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शिंदखेडा तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले। जिल्हा प्रमुख शानाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनावेळी तहसील कार्यालयात संबंधित अधिकारी अनुपस्थित असल्याचा आरोप करत शिवसैनिकांनी घोषणाबाजी करून नाराजी व्यक्त केली। शानाभाऊ सोनवणे यांनी म्हटलं आहे की सोनेवाडी, नेवाडे, अक्कडसे, वरपाडे, वर्सूस, आची, हिसपूर, विरदेल, अमळथे आदी गावातील कापूस, सोयाबीन, मका, मूग, ज्वारी, बाजरीसह विविध पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असून हजारो हेक्टर क्षेत्र धोक्यात आलेलं आहे। सिंचनाचा अभाव, शेतीपंपांना अनियमित वीजपुरवठा, खतांचा तुटवडा आणि बियाण्यांच्या गुणवत्तेबाबतच्या तक्रारींमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याचं त्यांनी नमूद केलेलं आहे। या निवेदनात नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करून दुबार पेरणीसाठी मोफत अथवा अनुदानित बियाणे उपलब्ध करून देणे, आर्थिक मदत जाहीर करणे तसेच सिंचन, वीज, खत आणि बियाण्यांच्या समस्यांवर त्वरित उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे। याशिवाय शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी आणि नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर मदत देण्याची मागणी करण्यात आली। मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला। आम्ही आज या ठिकाणी नायब तहसीलदार डोले रावसाहेब यांच्याकडे निवेदन दिलं सर्व शेतकऱ्यांच्या वतीने। कारण या शिंदखेडा तालुक्यामध्ये गेल्या महिन्यापासून किंवा काही गावांमध्ये तर जून तर जुलै संपण्यात आला तरी सुद्धा पाऊस झालेला नाही। पहिला थोडाफार पाऊस झाला होता, त्याच्यामध्ये मका, कपास, बाजरी, मूग याचा पेवरा शेतकऱ्यांनी केला होता, परंतु तो पाऊस 1 महिना पाऊस न झाल्यामुळे तो उगवलाच नाही। त्याच्यानंतर परत 8-10 दिवसापूर्वी थोडाफार पाऊस आला, त्या शेतकऱ्यांनी दुसरा पेराव केला, तो सुद्धा उगवला नाही आणि त्याच्यामुळे या शेतकऱ्यांना तिसऱ्यांदा पेरणी करण्याची वेळ येते। म्हणजे म्हणून आम्ही या तहसीलदारांना हे सांगायचं आहे की नायब तहसीलदारांना डोलेराव साहेबांना की या शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन, बांधावर जाऊन, इथं बसून काय होणार नाही, बांधावर जाऊन तुम्ही पंचनामा करा। त्याच्यानंतर तो पंचनामा करून शासनाकडे सुपूर्द करा की काय नुकसान शेतकऱ्यांचं झालं आहे। शेतकरी अगोदरच संकटात सापडलेला आहे। या संकटामध्ये सोनेवाडी, अक्कडसर, नेवाडे, वर्सूस, वरपाड, अमळथ, आची आणि विरदेलचा काही भाग, या भागामध्ये पाऊस झालेला नाहीये, त्यामुळे त्या ठिकाणी दुबार नाही तिबार पेरणीचं संकट आलेलं आहे। आणि अशा ठिकाणी सर्कल तहसीलदार यांना पाठवून पंचनामा करून असा प्रसंग पूर्ण तालुक्यात असू शकतो। जिथं जिथं या संकट शेतकऱ्यांवर आलेलं आहे तिथं जाऊन सर्कल आणि तलाठी मार्फत तहसीलदारांनी पंचनामे करावेत। आणि त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना जी कर्जमाफी झालेली, फसवी कर्जमाफी, ती सरसकट कर्जमाफी करावी। आणि ज्या शेतकऱ्यांनी व्याजाने उसनवार पैसे घेऊन कर्ज भरलेलं आहे, कर्जाची परतफेड केलेली आहे, त्या शेतकऱ्यांना पण 2 लाखापर्यंत मदत सरकारने करावी असं निवेदन आम्ही आज या ठिकाणी दिलेलं आहे। आणि आम्ही अशी मागणी केलेली, जर आमच्या मागण्यांची दखल घेतली नाही तर शिवसेना स्टाईलने आंदोलन केलं जाईल।